आजची गोष्ट आहे हुशार कोंबडी बोधकथा। हुशार कोंबडीने चतुराईने आपले प्राण कसे वाचवले वाचा ही भन्नाट मराठी बोधकथा। एकदा एक भुकेला कोल्हा एका खोपटात शिरून काहीतरी खायला मिळविण्याच्या शोधात असता एक कोंबडी त्याच्या दृष्टीस पडली। पण ती उंच माळ्यावर बसली होती, त्यामुळे तिच्याजवळ त्याला जाता येईना। आजची गोष्ट आहे हुशार कोंबडी बोधकथा। हुशार कोंबडीने चतुराईने आपले प्राण कसे वाचवले वाचा ही भन्नाट मराठी बोधकथा। एकदा एक भुकेला कोल्हा एका खोपटात शिरून काहीतरी खायला मिळविण्याच्या शोधात असता एक कोंबडी त्याच्या दृष्टीस पडली। पण ती उंच माळ्यावर बसली होती, त्यामुळे तिच्याजवळ त्याला जाता येईना। कोल्ह्याचा डाव ओळखून कोंबडी बसल्या जागेवरूनच म्हणाली, खरंच भाऊ, तू जी बातमी ऐकली ती अगदी खरी आहे। असा आजार मला कधीही झाला नव्हता। मी आता खाली उतरून तुझ्याकडे आले असते, पण माझ्या वैद्याने मला अगदी बजावून सांगितले आहे की तू आपली जागा सोडून कुठेही जाऊ नकोस, कारण अशक्तपणामुळे जागेवरून हालण्याचे श्रम माझ्याने सोसणार नाही आणि म्हणून माझ्यानं खाली येऊ शकत नाही। आता तू यावेळी जा, सध्या मी इतकी अशक्त आहे की जर मी उतरून खाली असते तर माझे प्राणच जातील, त्यामुळे तू लांबूनच माझी तपासणी करून सांग, मी त्या प्रकारे काळजी घेईन। हे ऐकून कोल्हा समजून चुकला की कोंबडी हुशार आहे आणि तो त्या खोपटातून उदास होऊन बाहेर आला आणि अशा प्रकारे कोल्ह्याला उपाशी जंगलात जावे लागले। कोल्ह्याची झालेली फजिती पाहून कोंबडी मनातल्या मनात हसू लागली। तात्पर्य वाजवीपेक्षा अधिक अगत्य दाखवून एखादा माणूस दुसऱ्याची विनाकारण प्रशंसा करू लागला की त्या माणसाला काहीतरी स्वार्थ साधाव्याचा आहे, असे समजून त्याच्या विषयी शक्य तितकी सावधगिरी ठेवावी। जर तुम्हाला अशा छान छान गोष्टी ऐकायच्या असतील तर माझ्या चॅनेलला फॉलो, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।